नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाने खोटे प्रमाणपत्र, जातीचं खोटं प्रमाणपत्र, त्यानंतर वैधता प्रमाणपत्र म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र या संदर्भात फार उपयुक्त असा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. या निर्णयामध्ये महाराष्ट्र शासनाने जर तुमचं जात वैधता प्रमाणपत्र सक्षम प्राधिकारी यांच्याकडून रद्द करण्यात आलं असेल तर त्या संदर्भात अपील कुठे, कायदेशीर प्रक्रिया काय, आणि जर तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असेल किंवा जात प्रमाणपत्र असेल आणि ते जर खोटं असेल किंवा तुम्ही जर खरं भासून ते प्रमाणपत्र मिळवलेलं असेल तर अशा परिस्थितीत त्या लोकांविरुद्ध कोणत्या प्रकारची कारवाई ही करण्यात येईल, आणि जात वैधता प्रमाणपत्र जर जात पडताळणी समितीने रद्द केलं तर त्याविरुद्ध अपील करण्याची तरतूद कुठे, या संदर्भातली संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र या सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत. कारण तुमच्याकडे जर जात प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला शासनाकडून मिळणारे जे काही नोकरीमध्ये आरक्षण असतं तर त्याचा लाभ घेता येतो. शिवाय तुम्हाला शिक्षणामध्ये देखील काही पैशांच्या स्वरूपात त्याची मदत होत असते. आणि यामुळे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र हे निवडणुकीसाठी देखील महत्त्वाचं असल्यामुळे या दोन्ही प्रमाणपत्रांना कायदेशीर मान्यता आहे आणि त्याचं महत्त्व इतर डॉक्युमेंट्सपेक्षा जास्त आहे. तर अशी परिस्थिती असताना शासनाकडे अशा काही तक्रारी प्राप्त झाल्या की जे काही प्रमाणपत्र आहेत ते बनावट आहेत किंवा असे भासवतात की हे प्रमाणपत्र खरं आहे, किंवा जे काही पुरावे त्यांनी सादर केले ते पुरावे त्यांनी बनावट सादर केले, किंवा ज्या अधिकाऱ्यांकडनं ते प्रमाणपत्र मिळवले ते देखील बनावट किंवा खोटे आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी जेव्हा शासनाकडे प्राप्त झाल्या तेव्हा शासनाने या संदर्भातला विचार करण्याची जी काही बाब होती ती विचाराधीन होती, आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दिनांक 10 जुलै 2026 रोजी या स्वरूपाचा 2000चा जो काही कायदा आहे जात वैधता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र संदर्भातला, त्यामध्ये महत्त्वपूर्ण अमेंडमेंट आणि सुधारणा केली. यामध्ये कलम 2 घ नंतर पुढे जे काही कलम अंतर्भूत करण्यात आले तर त्याची माहिती त्यामध्ये देण्यात आली. यामध्ये खोटं प्रमाणपत्राची व्याख्या टाकण्यात आली, खोटं जातीच्या प्रमाणपत्राची व्याख्या अंतर्भूत करण्यात आली, त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्राची व्याख्या अंतर्भूत करण्यात आली आणि खोटे जात वैधता प्रमाणपत्र याची व्याख्या अंतर्भूत करण्यात आली. आता हे चारही जे मुद्दे आहेत ते आपण आता थोडक्यात माहिती घेतल्यानंतर स्क्रीनवर देखील त्याचा अर्थ काय, त्याचं इंटरप्रिटेशन देखील आपण लोकांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे या चारही संज्ञा आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर सुरुवातीला परिस्थिती अशी होती की जात पडताळणीने जर तुमचं जात वैधता प्रमाणपत्र हे रद्द केलं असेल चौकशी केल्यानंतर, तर मात्र त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचं अपील हे त्या कायद्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं नव्हतं. तर त्याविरुद्ध जर तुम्हाला दाद मागायची असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त उच्च न्यायालय यांच्याकडे आर्टिकल 226 अन्वये रिट पिटिशन दाखल करून दाद मागता येत होती. परंतु आता या नवीन सुधारणेनुसार जर जात वैधता प्रमाणपत्र तुमचं जर सक्षम अधिकारी किंवा जात पडताळणी समिती यांनी जर रद्द केलं असेल तर त्यासाठी तुम्हाला विभागीय आयुक्त, महसूल अधिकारी यांच्याकडे त्या स्वरूपाचं अपील दाखल करण्याची आता तरतूद उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट अशी की जात प्रमाणपत्र देखील जर तुमचं काही कारणास्तव डॉक्युमेंटच्या अभावी जर रद्द करण्यात आलं असेल तर अशा वेळी देखील तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अपील या कायद्यामध्ये अगोदर प्रोव्हाइड केलं नव्हतं. परंतु आता या सुधारणेनुसार तुम्हाला आता तुमचं जर जात प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आलं असेल काही कारणास्तव तर अशा परिस्थितीमध्ये मात्र तुम्हाला जो काही 24 जानेवारी चा जो काही
शासन अधिपत्र आहे, शासन परिपत्रक आहे, त्या अनुषंगाने त्याच्यातले अधिकार अंतर्भूत करून त्यामध्ये तुम्हाला अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करण्याची नवीन सवलत किंवा नवीन तरतूद ही त्यामध्ये करण्यात आली. म्हणजे यावेळेस देखील तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अपील केलेलं नव्हतं, दिलेलं नव्हतं कायद्यामध्ये. त्यावेळेस जो काही निर्णय होता तर तो अंतिम मानला जायचा किंवा त्याविरुद्ध जर तुम्हाला हायकोर्टात जायचं असेल तर तुम्ही हायकोर्टात जाऊ शकत होते. परंतु आता जात प्रमाणपत्र नाकारल्यानंतर देखील तुम्हाला अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे 90 दिवसाच्या आत अपील करण्याची मुभाही त्यामध्ये करण्यात आली. परंतु जो काही निर्णय हा अपील अधिकाऱ्याने घेतला असेल तो मात्र तुमच्यावर बंधनकारक असेल आणि तो अंतिम असेल, असा देखील महत्त्वपूर्ण बदल त्या अधिनियमामध्ये करण्यात आला. त्यानंतर मित्रांनो, बऱ्याच लोकांकडे अशी काही परिस्थिती आहे की काही खोटे कागदपत्र सादर करून बनावट डॉक्युमेंट्स तयार करून त्यामध्ये जात प्रमाणपत्र मिळवलेलं आहे किंवा जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केलेलं असेल तर अशा व्यक्तींविरुद्ध दंडाची देखील तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली. तर या कायद्यामध्ये कमीत कमी 20,000 आणि जास्तीत जास्त 50,000 रुपये एवढ्या रकमेपर्यंतचा दंड हा तुम्हाला शासनाला द्यावा लागेल. याशिवाय जर सक्षम प्राधिकारी यांना जर असं जाणवलं की दिलेलं जे काही प्रमाणपत्र आहे ते पडताळणी समितीने दिलेलं असेल किंवा सक्षम अधिकारी यांनी दिलेलं असेल असं भासवलं जात असेल, परंतु ते दिलेलं प्रमाणपत्र जर हे खोटं असेल असं जर सिद्ध झालं तर अशा परिस्थितीत मात्र त्या सक्षम प्राधिकारी यांना आणि जात पडताळणी समितीला FIR देखील तुमच्या विरुद्ध दाखल करण्याची तरतूद या नवीन कायद्यामध्ये करण्यात आली. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचं काम करण्यापूर्वी, कोणत्याही स्वरूपाचं बेकायदेशीर कृती करण्यापूर्वी तुम्ही ही जाणून घ्यायला हवं की आता तसा कायदा राहिलेला नाही. कायद्यातील तरतुदी या अत्यंत कठोरपणे करण्यात आलेल्या आहेत आणि जो काही व्यक्ती असेल खरोखर ज्याला लाभ घ्यायचा असेल त्यालाच त्या स्वरूपाचा लाभ या कायद्यानुसार आता पुढे मिळू शकतो. तर मित्रांनो, आता आपण स्क्रीनवर जी काही अधिकृत माहिती आहे ती संपूर्ण अधिकृत माहिती तुमच्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये जी काही माहिती बघितली तर त्या संदर्भातली अधिकृत माहिती आता आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. यामध्ये व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेतली ती अशी की जातीचे बनावट प्रमाणपत्र, बनावट वैधता प्रमाणपत्र, जातीचे खोटे प्रमाणपत्र आणि खोटे वैधता प्रमाणपत्र ह्या ज्या 4 प्रकारच्या व्याख्या आहेत तर या 4 प्रकारच्या व्याख्या या 2000च्या कायद्यामध्ये सुधारणा करून अंतर्भूत करण्यात आल्या. यामध्ये घ1 नुसार जातीचे बनावट प्रमाणपत्र याचा अर्थ सक्षम प्राधिकाऱ्याकडून देण्यात आले असल्याचे भासवणारे परंतु वस्तुतः ते उक्त प्राधिकाऱ्याने दिलेले नाही असे जाती प्रमाणपत्र असं आहे. म्हणजे तुमच्याकडे जे काही सर्टिफिकेट असेल किंवा ज्या व्यक्तीकडे तसं सर्टिफिकेट असेल ते प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर असं दिसेल की त्या अधिकाऱ्याकडनं ते मिळालेलं आहे, परंतु कायदेशीर वस्तुस्थिती जर बघितली तर ते प्राधिकाऱ्याने दिलेली नाही. तर अशी माहिती केव्हा मिळेल? जेव्हा तुम्ही त्या संदर्भातली माहिती त्या अधिकाऱ्याकडे किंवा त्या कार्यालयाकडे विचाराल की या व्यक्तीला या स्वरूपाचं जातीचं सर्टिफिकेट तुम्ही कधी दिलं होतं आणि त्यांच्याकडे जर तो रेकॉर्ड नसेल तर मात्र ते जातीचं बनावट प्रमाणपत्र आहे असा त्याचा कायदेशीर अर्थ होईल. त्यानंतर घ2 मध्ये बनावट वैधता प्रमाणपत्र याचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. यामध्ये पडताळणी समितीकडून देण्यात आले असल्याचे भासवणारे परंतु वस्तुतः ते पडताळणी समितीने दिलेले नाही असे वैधता प्रमाणपत्र असं आहे. म्हणजे घ1 मध्ये जो काही इंटरप्रिटेशन आपण केलं त्याच स्वरूपाचं इंटरप्रिटेशन या बनावट वैधता प्रमाणपत्र संदर्भात देखील आपल्याला करता येऊ शकतं. म्हणजे प्रथमदर्शनी ते दिसताना असं दिसेल की पडताळणी समितीकडून त्यांचे सही, शिक्का सगळं दिसेल, परंतु जेव्हा त्याची सखोल चौकशी करण्यात येईल तर त्यावेळेस असं समजून येईल किंवा असं दिसून येईल की ते पडताळणी समितीने दिलेलंच नाही. त्यानंतर जातीचं खोटं प्रमाणपत्र याचा अर्थ खोटी माहिती सादर करून अथवा खोटी कथने किंवा दस्तऐवज दाखल करून अथवा इतर कोणत्याही लबाडीच्या मार्गांनी मिळविलेले जाती प्रमाणपत्र. म्हणजे तुमच्याकडे जाती संदर्भातले असणारे पुरावे हे जर खोट्या स्वरूपाचे असतील, बनावट असतील आणि ते जर सादर करून तुम्ही जर जातीचं प्रमाणपत्र प्राप्त केलं असेल तर मात्र ते जातीचं प्रमाणपत्र हे खोटे प्रमाणपत्र आहे असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर
खोटे वैधता प्रमाणपत्र याचा अर्थ खोटी माहिती सादर करून अथवा खोटी कथने किंवा दस्तऐवज दाखल करून अथवा इतर कोणत्याही लबाडीच्या मार्गांनी मिळवलेले वैधता प्रमाणपत्र. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या 4 जे काही व्याख्या किंवा संज्ञा हे या कायद्यामध्ये दाखल करण्यात आल्या, अंतर्भूत करण्यात आल्या, तर त्याचा काहीतरी उद्देश असेल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच या स्वरूपाच्या व्याख्या यामध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खोटी माहिती सादर करून अथवा खोटी कथने किंवा खोटी दस्तऐवज दाखल करून अथवा इतर कोणत्याही लबाडीच्या मार्गाने मिळविलेले वैधता प्रमाणपत्र असं आहे. तर यामध्ये केवळ ज्या व्यक्तीकडे खोटे जातीचे प्रमाणपत्र असेल, केवळ ज्या व्यक्तीकडे बनावट वैधता प्रमाणपत्र असेल किंवा खोटे प्रमाणपत्र असेल, या स्वरूपामध्ये फक्त त्याच व्यक्तीला दोषी न धरता ज्या अधिकाऱ्याने, ज्या प्राधिकाऱ्याने किंवा ज्या समितीने ते प्रमाणपत्र निर्गमित केले असेल तर त्याच्यावर देखील कायद्याची टांगती तलवार आहे, असा याचा थोडक्यात स्पष्ट अर्थ दिसून येतो. म्हणजे आता तुमच्याकडे जर त्या स्वरूपाचं प्रमाणपत्र असेल तर मात्र तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडले आहात, असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. त्यामुळे मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे काही आपण माहिती आता या स्क्रीनसमोर दिली, तर ते एक कायद्यामध्ये झालेली दुरुस्ती आणि त्या अनुषंगाने त्या दुरुस्तीच्या अनुषंगाने या 4 प्रकारच्या व्याख्या अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. तर त्याचा अर्थ समजून सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओचा उद्देश होता. तर मित्रांनो, अशा रीतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण जात वैधता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र या संदर्भात 2026 मध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी जे काही मार्गदर्शन करण्यात आलं किंवा जो काही कायद्यामध्ये बदल करण्यात आला, त्या स्वरूपाची उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेतली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.